पारोडा रोड व्यापारी संघटनेतर्फे आमदार डॉक्टर फारुख शाह यांचा सत्कार। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील पारोडा रोडवरील व्यापारी संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून अनेक अडीअडचणी संदर्भात आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्याकडे अडीअडचणी संदर्भात विषय मांडण्यात आला होता। त्या संदर्भात आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी सदर अडचणी तसेच लॉकडाऊन काळातल्या वेळ वाढवून मिळण्याची मागणी असे विविध प्रश्न निकाली काढल्याने त्यांचा सत्कार यावेळेस पारोडा रोड व्यापारी संघटनेतर्फे करण्यात आला। तसेच यावेळेस पारोडा रोडवरील व्यापारी संघटनेतर्फे निवेदन देखील संघटनेच्या वतीने देण्यात आले, ज्यात प्रामुख्याने पारोडा रोड परिसरात व्यावसायिक यांनी दुकानांनी थाटलेला असून शहरातील प्रसिद्ध व वर्दळीचा भाग आहे, म्हणून सायंकाळी हा परिसर कमी लाईटात असतो। या ठिकाणी व्हाईट LED लाईट लावून मिळावेत व सदर परिसर प्रकाशित व्हावा। त्या व्यतिरिक्त या भागात वाहतुकीची समस्या असून त्यासाठी पे अँड पार्क जागा उपलब्ध करून द्यावी, महिला व पुरुष प्रसाधन गृह निर्मिती करण्यात यावी, असे विविध कामांसंदर्भात या निवेदनात मागणी करण्यात आली। याबाबत सकारात्मक भूमिका दाखवत आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी सदर याबाबत पाठपुरावा करून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासित केले। यावेळी व्यापारी पारोडा रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपालभाऊ माने यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांचा देखील सत्कार गुलाब पुष्प देऊन त्यांचा वाढदिवस निमित्त त्यांना आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी देखील शुभेच्छा दिल्या। सर्व व्यापारी वर्गातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी आमदार डॉक्टर फारुख शाह, पारोडा रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल माने, विकास देवबाणकर, संदीप गवडी, प्रवीण रेलन, जितेंद्र भगत, नंदू शेठ वाणी, राजेंद्र तनेजा, राजेंद्र खंडेलवाल, अनिल भाई, मनोज गुंडियाल, मनोज रेलन, नीलू शेठ पोपली, टेकचंद जयसिंगानी, अनिल लोलगे, संतोष जयसिंगानी, सुरेश लखवानी, धीरज कटरिया, रोहित वटवानी, तुषार मकडेजा, सुरेश लखवानी, अजय जुलवानी आदी सर्वच पदाधिकारी व्यापारी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते। या शहराला लाभलेले प्रसिद्ध आणि सर्वांचे लाडके आमदार डॉक्टर फारुख भाई शाह आज पारोडा रोड व्यापारी संघटनेच्या सर्व व्यापारी वर्गात दाखल झालेले आहेत। ते यासाठी की पारोडा रोड व्यापारी संघटनेचं कोरोना काळामध्ये ज्या अडचणी होत्या त्याचा गांभीर्याने विचार करून आमदार महोदयांनी शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करून व्यापाऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि याची दखल म्हणून त्यांच्या विशेष सर्व व्यापारी वर्गांनी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करत आहेत आणि त्या संदर्भातलं एक आभारपत्र संघटनेचे अध्यक्ष गोपालजी माने त्यांना सुपूर्द करीत आहेत। व्यापारी समुदायाच्या वतीने आमदार साहेब फारुख हाजी अनवर हाजी साहेब यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। साहेबांच्या वतीने फक्त एकच सांगू इच्छितो, आम्ही आमचा धुळे शहर हा असा शहर राहिलेला आहे की 1962 साली धुळे शहरामध्ये दंगल झाली होती। 2092ला सुद्धा धुळे शहर हा शांत होता, परंतु कोणाची तरी दृष्टी लागली, आपण 8 बघितला, 11 बघितला, 13 बघितला आणि आता साहेब सर्व समुदायाच्या लोकांच्या वतीने मतदान मिळून आमदार झालेले आहे। साहेबांचा एकच मानस आहे की या रब ऐ ईश्वर हमारे मुल्क में ऐसी फिजा बने, ऐसा वातावरण बने, या रब हमारे मुल्क में ऐसी फिजा बने, मंदिर जले तो रंज मुसलमान को भी हो और अप्रतिष्ठित पामाल होने पाए न मस्जिद की आबरू, इस बात का ख्याल हमारे हिंदू भाइयों को भी हो। धुळे शहरामध्ये सदैव शांतता नांदावी या हेतूने आमदार साहेब ज्या दिवशी निवडून आले त्याच दिवशी बोलले की मी शंकरजीची मूर्ती पूर्ण केल्याशिवाय गप्प बसणार नाही। आमदार साहेब निवडून आल्यानंतर बोलले की मी फक्त मुस्लिमांचा आमदार नाही, मी हिंदूंचा आमदार आहे, मी ख्रिश्चनचा आमदार आहे, मी सिखांचा आमदार आहे, मी बुद्धांचा आमदार आहे, मी बाबासाहेबचे अनुयायींचा आमदार आहे। सर्व समुदायाच्या लोकांसाठी त्यांनी एक ऑफिस बनवलेलं आहे आणि त्या ऑफिसचं नाव त्यांनी ठेवलेलं आहे की सबके लिए खुला है, ये है मंदिर
मंदिर हमारा सबके लिए खुला है, ये है मस्जिद हमारा सबके लिए खुला है, ये है गुरुद्वारा हमारा सबके लिए खुला है, ये है चर्च हमारा। ज्या कोणी बांधवांना कधीही रात्री 2 वाजता आमदार साहेबांची गरज पडेल तर तुम्ही होकार द्या। इंशाअल्लाह ताला आमदार साहेब तुमच्या शब्दाला मान देतील। प्रत्येक तुमच्या नखामध्ये त्रास झाला तर तुम्ही आमदार साहेबांना आवाज द्या, तुमची आवाजवर लब्बैक सांगतील। एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो। आमदार साहेब तुम्ही सत्कार केला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि सांगू असं इच्छितो की कधीही काही काम आमदार साहेबांकडे तुमचा असेल तर तुमचे घरचे आमदार म्हणून तुम्ही आवाज द्या। पारोड़ा रोड व्यापारी एसोसिएशन की तरफ से मुझे यहाँ बुलाकर मेरा सत्कार किया गया, उसके लिए मैं आप सभी लोगों का आभार व्यक्त करता हूँ और आप लोगों को ये आश्वासन देना चाहता हूँ कि आपको आज तक जहाँ भी ज़रूरत पड़े मैं आपके साथ था और इसके बाद भी आप लोगों को जिस तरह की भी ज़रूरत पड़ेगी मैं हर टाइम आपके साथ में रहूँगा। दूसरी बात ये कि जैसा आज हमारे कुछ भाइयों ने यहाँ कुछ बातें कही और उनका ये बोलना था कि भाई आमदार जो है वो बहुत बड़ा आदमी होता है, लेकिन मैं आप लोगों को ये बताना चाहता हूँ कि आमदार आपका नौकर होता है। क्या बात। आमदार आपका सेवक होता है। आमदार जन्मजात से जन्म से कोई आमदार नहीं बनता, उसको आप लोग वोट देते हैं, आप लोग मतदान करते हैं, उसकी वजह से वो आमदार बनता है। और आमदार का एक कर्तव्य है कि जो लोगों ने हमको मतदान किया है उनका ख्याल रखना चाहिए, उनकी छोटी सी छोटी बातों को, बड़ी से बड़ी समस्याओं को हल करना ये एक आमदार का कर्तव्य होता है और मैं वो पूरी करने की पूरी कोशिश कर रहा हूँ। आप लोगों को आज फिर से ये आश्वासन देना चाहूँगा कि मुझे आप अपना भाई समझकर आपको मेरी जहाँ भी ज़रूरत पड़े मैं आप लोगों के साथ हूँ, साथ रहूँगा। संघटनेच्या व्यापाऱ्यांतर्फे एक मागणीवजा निवेदन या ठिकाणी आमदार महोदयांना देण्यात येत आहे। त्यात प्रामुख्याने एक मागणी आहे की हा जो परिसर आहे संध्याकाळनंतर थोडासा कमी उजेडाचा असतो, हा वर्दळीचा आणि व्यापार उदिमाचा भाग असल्यामुळे या ठिकाणी पूर्णपणे प्रकाशित व्हावा म्हणून व्हाईट LED लाईट्स या पूर्ण रस्त्यावर लावण्यात यावे अशी मागणी केलेली आहे। बरोबर धुळे शहरामध्ये अजून पे अँड पार्क नावाची संकल्पना अजून महानगर असून सुद्धा राबवण्यात आलेली नाही, ती आमच्या परिसरात आमदारांच्या हस्ते शुभारंभ म्हणून का होईना करण्यात यावी। त्यानंतर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी प्रसाधन गृह सुद्धा या व्यापार पेठेमध्ये अत्यंत अल्प आहेत। या 3 प्रमुख मागण्या आमदारांकडे आम्ही करत आहोत आणि ते निश्चितच आम्हाला सहकार्य करतील आणि शासन स्तरावर म्हणा किंवा अन्य मार्गाने आमदार निधीतून म्हणा ते आम्हास या कामाची प्रस्तावाला मंजुरी देऊन ते पूर्णत्वास नेतील अशी आशा बाळगतो आणि त्यांचे पुनश्च आम्ही सर्व व्यापारी बांधव त्यांचे मनापासून ऋणी राहू आणि आभार व्यक्त